नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती प्रसंगी उत्कृष्ट सूत्रसंचालन कसे करावे याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही मोफत आणि निस्वार्थ भावनेनं. एक, कार्यक्रमाची सुरुवात कशी करावी? मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी वेचले आपले प्राण, त्यागाची आणि शौर्याची ज्यांची गाथा आहे महान, क्रांतीच्या धगधगत्या यज्ञातील तोच खरा अंगार, अशा सावरकरांना वंदन करूनी करूया कार्यक्रमाचा विस्तार. उपस्थित सन्माननीय विचारमंच, गुरुजन आणि देश बांधवांना माझा सस्ने नमस्कार. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रखर पर्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सावरकर म्हणजे महाराष्ट्राच्या मस्तकावर तळपणारा तेजस्वी सूर्य. आज आपण याच सूर्याच्या तेजाचं, त्यांच्या कार्याचं आणि विचारांचं स्मरण या ठिकाणी करणार आहोत. दोन, अध्यक्ष निवड. कार्यक्रमाला योग्य दिशा द्यायला हवे एक उत्तम सुकाणू. अध्यक्षांच्या विचारातील आपण खरे मर्म जाणू. त्यांच्या मार्गदर्शनानं वाढेल आपल्या कार्यक्रमाची शान. अध्यक्ष महोदयांच्या उपस्थितीत राखला जाईल सर्वांचा मान. राखला जाईल सर्वांचा मान. कोणताही कार्यक्रम शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी एका सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक यांनी स्वीकारावं, अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या प्रस्तावाला अनुमोदन द्यावं. तीन, दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरूया. सावरकरांच्या प्रतिमेला भावपूर्ण आदरांजली वाहूया. प्रज्वलित करुणी दीप हा करूया कार्याची सुरुवात. सावरकरांचे प्रखर विचार बिंबूया प्रत्येकाच्या मनात. भारतीय परंपरेनुसार आपण दीप प्रज्वलनानं सुरुवात करूया. मी अध्यक्ष महोदय आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन व सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. वयाच्या अवघ्या 15 वर्षी अष्टभुजा देवी समोर सशस्त्र क्रांतीची शपथ घेणाऱ्या या महामानवाला आपण वंदन करूया. चार, स्वागत व सत्कार. शब्दांच्या सुमनांनी करूया मान्यवरांचं स्वागत. त्यांच्या उपस्थितीनं वाढली आहे आमची ताकद. पुष्पगुच्छ देऊनी करूया त्यांचा यथोचित सन्मान. त्यांच्या मार्गदर्शनानं वाढेल आमचे ज्ञान. मी संयोजकांना विनंती करतो की मंचावरील सर्व मान्यवरांचं, अतिथींचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. पाच, प्रास्ताविक. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आता आपण जाणून घेऊया. सावरकरांच्या विचारांची खरी ओळख करून देऊया. प्रास्ताविकातून उलगडेल या सभेचं खरे मर्म. देशभक्तीचं बीज रुजवणं हाच आपला खरा धर्म. आता मी शाळेच्या आदरणीय शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सहा, विद्यार्थी भाषण. लहान वयातच ज्यांनी घेतला क्रांतीचा मोठा वसा, त्यांच्या बालपणाचा आपणही घेऊया नवा ठसा. विद्यार्थ्यांच्या भाषणातून उलगडेल त्यांचा इतिहास आणि सावरकरांच्या स्मृतींनी सुगंधित होईल हा परिसर खास. सावरकरांनी मित्रमेळा, अभिनव भारत सारख्या संघटनांमधून तरुणांमध्ये बंड पुकारण्याची हिंमत निर्माण केली. आचार्य अत्रेंच्या शब्दात जर सांगायचं झालं तर ते एक चालतं बोलतं यज्ञकुंड होते आणि याच यज्ञकुंडातील ठिणगी आता आपण विद्यार्थ्यांच्या ओजस्वी भाषणातून ऐकूया. मी पहिल्या विद्यार्थ्यास मंचावर आमंत्रित करतो. सात, मान्यवरांची भाषणं. अनुभवाच्या बोलण्यातून मिळेल आपल्याला नवज्ञान. मान्यवरांच्या शब्दांनी वाढेल विनायक दामोदर सावरकरांचा सन्मान. त्यांच्या प्रगल्भ विचारांनी होईल आपले प्रबोधन. देशसेवेच्या या कार्यात हेच ठरेल मोठे धन. आता आपण ऐकणार आहोत विद्यार्थ्यांची सुंदर भाषणं आणि त्यानंतर मान्यवरांची भाषण. आठ, अध्यक्षीय भाषण. कार्यक्रमाच्या शेवटाकडं आता आपण वळत आहोत. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. मी अध्यक्षीय भाषणातून मिळेल विचारांचे सार. सावरकरांच्या देशभक्तीचा असा घुमत राहील जय जयकार. टिंबटिंब यांना विनंती करतो की त्यांनी
आजच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषण व्यक्त करावं. 9. आभार प्रदर्शन. सावरकरांच्या कार्याची आपण सदैव गाऊया महती, हीच असेल आजच्या दिनी त्यांना अर्पण केलेली खरी भक्ती. कृतज्ञतेच्या भावनेनं मानूया सर्वांचे आपण आभार. तुमच्या उपस्थितीनंच वाढला आहे या कार्यक्रमाचा भार. अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. भारत माता की जय.